नमस्कार. ॲग्रोवनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याचा प्रश्न सध्या खूपच पेटला आहे. आपण आंदोलनं देखील बघतोय. पण नेमकं दरवर्षी कांद्याचा प्रश्न का निर्माण होतो? आता जर कांदा उत्पादकांना दिलासा द्यायचा असेल तर कोणते उपाय सरकार आखू शकतं? कोणत्या उपाययोजना राबवल्यास तात्पुरता किंवा लगेच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे? कायमस्वरूपी हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर काय करणं अपेक्षित आहे? आतापर्यंत कांदा प्रश्नावरती सरकारनं काय उपाययोजना केल्या, या सगळ्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आज आपल्यासोबत आहेत माजी पणन संचालक डॉक्टर सुनील पवार सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोवनमध्ये. नमस्कार. सर, पहिला प्रश्न हाच आहे की जर कांदा उत्पादकांना तातडीने दिलासा द्यायचा असेल तर सरकारकडं कोणता उपाय आहे? टोकाचा प्रश्न आपण सुरुवातीलाच घेतला आहे. खरं तर कांदा हा गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने प्रश्न घेऊन येणारं पीक झालेलं आहे. बरोबर. फक्त राजकीय प्रश्न निर्माण करतो, सामाजिक तर करतोच, आर्थिक देखील शेतकऱ्यांसाठी करतो. पण दर 1 किंवा 2 वर्षानंतर हा प्रश्न पुन्हा पुन्हा आपल्याला बघायला मिळतो. खरं तर शेतकऱ्यांची आज केवळ आम्हाला अनुदान द्या शासनामार्फत अशी मागणी आता राहिलेली नाही. खरं तर 2-3 वर्षापूर्वी शासनाने भरघोस अनुदान दिलं होतं. परंतु शेतकरी म्हणतात की शासनाचे जे धोरणं आहेत ते एक वेळ आम्हाला निश्चित करून द्या. मग त्याच्यामध्ये निर्यातीमध्ये सातत्य आम्हाला शासनाने सांगावं की इथून पुढे 25 वर्ष निर्यात बंदी होणार नाही. मग आम्हाला काहीतरी निर्णय घेता येईल, कांदा फेकवायचा की नाही. दुसरी गोष्ट, शासन बऱ्याच वेळेला भाव स्थिर ठेवण्यासाठी नाफेड सारख्या संस्थेमार्फत खरेदी करत असतात. तर या नाफेडने पारदर्शी पद्धतीने खरेदी करावी, जेणेकरून त्यांचा जो प्रेझेन्स आहे मार्केटमधला तो या खाजगी व्यापाऱ्यांना जाणवेल आणि नाफेडशी योग्य स्पर्धा होऊन बाजार वाढतील किंवा दर वाढतील, ही त्यांची एक माफक अपेक्षा आहे. नाफेडने एक बाजार समितीच्या आवारात येऊन खरेदी करावी किंवा आम्हाला दिसेल अशा ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करावं, हे म्हणणं याच्यात काही मला वावगं वाटत नाही. आणि तिसरी शेतकरी वर्गाची सर्वसाधारण मागणी अशी आहे की नाफेड 2 लाख 3 लाख मेट्रिक टन खरेदीचं साधारणतः उद्दिष्ट ठेवत असतात. यावर्षी देखील तेवढंच आहे, परंतु ते अतिशय कमी आहे. देशाचं एकंदरीत कांद्याचं उत्पादन तुम्ही पाहिलं तर 350 ते 350 लाख मेट्रिक टन एवढं उत्पादन आहे. बरोबर. आणि महाराष्ट्राचं त्याच्यापैकी 40-45% महाराष्ट्राचा वाटा आहे. त्याच्यातल्या 2-3 लाख टनाने म्हणजे एक 2-3% खरेदीने फारसं काही होत नाही. म्हणून नाफेडने हा आपला खरेदीचा टक्का वाढवावा, खरेदीची पद्धत सुधारावी आणि त्याच्यात पारदर्शकता असावी. या प्रमुख मागण्या मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या आहेत. आणि एक धोरण सातत्य केंद्राने किंवा राज्याने एक घोषित करावं, हे मला प्रमुख मागण्या दिसून येतात. आणि कांद्याचा प्रश्न आपण म्हटलं की दरवर्षी किंवा दर 2 वर्षांनी उद्भवत असतो. याला आपल्याला कायमस्वरूपी तोडगा जर काढायचा असेल तर याच्यावर केवळ वरवरची मलमपट्टी न करता काही अल्पकालीन किंवा तातडीने करायच्या गोष्टी आणि काही दीर्घकालीन उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील. अगदी बरोबर. तरी पण आता सर, कांद्याचा प्रश्न पेटलेला आहे, शेतकरी आंदोलनं करतायत. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन बैठक घेतलेली आहे. आता त्याचं जे काय ते आपल्याला संध्याकाळी कळेलच. परंतु आता शेतकरी जे आंदोलनं करतायत, जो कांदा शेतकऱ्यांच्या घरात येऊन पडला आहे, आता तुम्ही जे सांगितलं की निर्यातीचं धोरण असेल किंवा नाफेड आणि NCCFची खरेदी असेल, हे सगळं ठीक आहे. पण आत्ता लगेच ह्या ज्या शेतकऱ्यांचा कांदा बाजारामध्ये आलेला आहे किंवा ज्यांनी आता मागच्या 2 महिन्यांमध्ये अतिशय कमी भावामध्ये कांदा विकलेला आहे, यांच्यासाठी अनुदान हा पर्याय योग्य असू शकतो का, की त्यांना लगेच तातडीनं जर समजा दिलासा द्यायचा असेल तर? नाही, त्याच्या उत्पादन खर्चापेक्षा जर त्याला परतावा येत नसेल किंवा नुकसान होत असेल तर शासन नेहमी अनुदान देण्याबद्दल विचार करत असतात आणि ती त्याची मागणी देखील आहे. परंतु ही परिस्थिती जर दर 1-2 वर्षांनी येत असेल तर मला असं वाटतं की त्याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना देखील आपल्याला विचारात घ्याव्याच लागतील. बरोबर. आता सर, तुम्ही उल्लेख केला की उत्पादन खर्च, की त्याच्यावर परतावा मिळायला पाहिजे. पण कांद्याचा उत्पादन खर्चाचे जर आपण आकडे पाहिले तर ते अगदी गमतीशीर आहे. ते वेगवेगळ्या प्रकारचे दिसून येतात. त्याचा तुम्ही देखील अभ्यास केलेला आहे. तर खरं कांद्याचं उत्पादन खर्च किती आहे?
उत्पादन खर्च या वेगवेगळ्या संस्था विद्यापीठं वेगवेगळ्या प्रकारे काढतात आणि सांगतात. उदाहरणार्थ आम्ही ज्या वेळेला अभ्यास केला होता त्यावेळेला राहुरी कृषी विद्यापीठाने साधारणतः 1600 रुपये 1500 रुपये या दरम्यान उत्पादन खर्च प्रति क्विंटल हा सांगितला होता. राजगुरुनगरचं जे आपलं कांदा लसूण संशोधन केंद्र आहे त्यांनी त्याच्यापेक्षा थोडासा कमी सांगितला होता. अच्छा. केंद्र शासन जो खर्च गृहीत धरतं, केंद्राच्या दृष्टीने कांद्याचे 2च हंगाम आहेत, रब्बी आणि खरीप. अच्छा. आपल्याकडे आपण महाराष्ट्रात लेट खरीप हा तिसरा हंगाम पण आपण आपल्याकडे आहे. बरोबर. तर केंद्र त्यापेक्षाही कमी उत्पादन खर्च सांगत असतं. म्हणून मग खरं तर हा उत्पादन खर्च हंगामनिहाय किती आहे याची शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करून दरवर्षी तो जाहीर केला गेला पाहिजे. जसं ऊसामध्ये FRP आहे, बरोबर, तसं कांद्यामध्ये या तिन्ही सीझनचा उत्पादन खर्च विद्यापीठ क्षेत्रानिहाय किती किती येतो आणि तो जर ऑफिशियली आपण त्या समितीमार्फत किंवा शासनामार्फत जर डिक्लेअर केला मग त्याच्यात आपल्याला वेगवेगळे तज्ज्ञ घेता येतील. कृषी विद्यापीठं, कृषी विभाग आहे किंवा NRC राजगुरुनगर आहे, शेतकरी प्रतिनिधी आहेत. तर नेमकं सगळ्या या एजन्सीजला किंवा शासनाला एक बेसलाईन की नक्की या हंगामामध्ये कांद्याची किंमत किती आहे उत्पादनाची आणि त्याला विशिष्ट नफा त्याच्यामध्ये ॲड करून त्याला किती बाजारभाव मिळाला पाहिजे आणि हा एक मेसेज बाजारातील घटकांना देखील जाईल. बरोबर. आणि बाजार त्या दृष्टीने स्थिर होण्यास मदत होईल असं मला वाटतं. अगदी बरोबर. म्हणजे तुमच्या बोलण्यातून जे जाणवलं की केंद्राचा उत्पादन खर्च अतिशय कमी आहे, हो. त्यामुळेच कदाचित त्यांनी कांदा नाफेड आणि NCCFचा जो काही खरेदीचा भाव होता तो 1235 रुपये ठेवला होता. आता त्यांनी तो वाढवला कदाचित. आता सर तुम्ही कांद्याचा प्रश्न सोडवताना अल्पकालीन आणि दीर्घकालीन असा उपाययोजनांचा उल्लेख केला, तर या उपाययोजना काय असू शकतात की जेणेकरून कांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो? मला असं वाटतं की कांद्याचा प्रश्न जर खरोखर आपल्याला कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर एक 4 टप्प्यामध्ये त्याचं आपल्याला विभागणी करता येईल. म्हणजे उत्पादनामध्ये आणि उत्पादकतेमध्ये येणाऱ्या अडचणी, नंतर मार्केटिंगच्या अडचणी, प्रक्रिया का होत नाही असा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो. इतका कांदा उत्पादन आहे मग प्रोसेसिंग का नाही होत, आणि निर्यातीमधल्या अडचणी. बरं. तर आपण उत्पादन आणि उत्पादकतेकडे पाहिलं तर आपली उत्पादकता साधारणतः हेक्टरी 200 ते 250 क्विंटल एवढी आहे आणि देश पातळीवर त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे 180 क्विंटल पर हेक्टर आहे. बरोबर. तीच तुम्ही इतर देशात जर बघितली तर अगदी 700 क्विंटल 800 क्विंटलपर्यंत आहे. बरं. काही आफ्रिकन देशामध्ये ती आपल्या दुप्पट किंवा 2.5 पट आहे. बरं. म्हणजे आपण जर उदाहरण घेतलं तर आपल्या शेतकऱ्याने 250 क्विंटल एका हेक्टरात उत्पन्न काढलं आणि 10 रुपये त्याला भाव मिळाला तर त्याला 2.5 लाख रुपये मिळतील. आणि त्यात दुसऱ्या देशातला आपण विनियमन दर वगैरे बाजूला ठेवू तर त्याला जर 700 क्विंटल उत्पादन मिळत असेल तर त्याला 7 लाख रुपये मिळतील आणि खर्च जाऊन त्याचा परतावा किंवा नेट प्रॉफिट नक्कीच जास्त असेल. म्हणून उत्पादकता वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याकडे देखील शेतकरी, मला NRC मधल्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की सोलापूर भागातल्या एका शेतकऱ्याने ऊसामध्ये इंटरक्रॉप घेऊन कांद्याचं जवळजवळ 600 क्विंटल कांदा काढला हेक्टरी. बरं. आपल्याकडे काही अत्यंत प्रगत शेतकरी, चांगली शेती करणारे अनेक शेतकरी आहेत. म्हणून खरंच हा उत्पादनाचा एकूण आकडा आपण जो म्हणतोय 325 लाख मेट्रिक टन भारताचा आणि महाराष्ट्राचा 125 ते 150 लाख मेट्रिक टन याचा देखील अभ्यास केला पाहिजे. खरंच एवढं आहे की यापेक्षा जास्त आहे की याच्यापेक्षा खूप जास्त आहे. कारण तो आकडा नसेल तर मग आपलं पुढचं सगळंच प्लॅनिंग फसत जातात. बरोबर. आणि मार्केट मग फ्लड होतात. हा झाला उत्पादकतेचा विषय. दुसरा बियाणं जे आपल्याला लागतं ते आपल्याकडे त्याच्यापैकी साधारणतः 25% अधिक सर्टिफाईड बियाणं, अधिकृत बियाणं मिळत नाही शेतकऱ्यांना. मग तो भेसळयुक्त बियाणं वापरतो. त्याच्यामध्ये लाल कांदा असतो, पांढरा कांदा असतो, जोड कांदा असतो, ज्याला शेल्फ लाईफ किंवा ज्याची टिकवण क्षमता अतिशय कमी असते. तर तो बियाणं त्याला जर चांगलं मिळालं, सर्टिफाईड बियाणं मिळालं तर तो निश्चित चांगला दर्जेदार उत्पन्न घेऊ शकतो आणि तो कांदा जास्त कालावधीसाठी टिकेल. आणि त्यासाठी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात बीजोत्पादनाचा कार्यक्रम घ्यावा लागेल. मग महाबीज असेल, कृषी विद्यापीठं,
आपले पूर्वी सीड फार्म्स होते किंवा अगदी शेतकरी उत्पादक कंपन्यांना देखील आपल्याला हे काम देता येईल आणि त्यांच्याकडून हे बी निर्माण करून घेता येईल. या उत्पादकतेमधल्या अडचणीत किंवा मग त्याच्या पुढे गेलो आपण त्याला स्टोरेजमध्ये खूप अडचणी येतात. बरोबर. कांदा कांदा चाळे आपण म्हणतो आज 40 लाख मेट्रिक टनाची क्षमता आहे, पण त्या परंपरागत चाळे. अच्छा. त्याच्यामध्ये NRCच्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की हवामान आणि ह्युमिडिटी किंवा आर्द्रता जास्त असेल तर आजही चाळीमध्ये 60% 70% काही वेळेला सड होते, माल खराब होतो. आणि जो 30-35% शेतकऱ्याला हाताशी राहतो त्यालाही जर भाव नसेल तर तो सगळ्याच आतबट्ट्याचा व्यवहार ठरतो. म्हणून आधुनिक प्रकारच्या स्टोरेज स्ट्रक्चर्स ICAR आणि चाकण येथील एका उद्योजकाने फार चांगली टेक्नॉलॉजी, फुटाणे नावाचे उद्योजक आहेत, त्यांनी शोधून काढली की 25 डिग्री सेंटीग्रेड तापमान आणि 65% रिलेटिव्ह ह्युमिडिटी याच्या मदतीने कांदा 6-7 महिने अत्यंत चांगल्या अवस्थेत राहतो. या टेक्नॉलॉजीला देखील आपल्याला परंपरागत चाळींबरोबर जर अनुदान देता आलं, वित्तीय सहाय्य देता आलं तर मग कांदा टिकण्याचं प्रमाण वाढेल. त्याच्यात NRC राजगुरुनगरने डॉक्टर किसन लवांडे माजी कुलगुरू यांनी देखील खूप काम केलं आहे. तर तांत्रिक आपल्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, तर याला चालना द्यावी लागेल असं मला वाटतं. आणि सर मार्केटिंगच्या अनुषंगाने काय समस्या आहेत? मार्केटिंग, कांद्याचं मार्केटिंग हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि काही ठराविक बाजारपेठा या कांद्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. लासलगाव आहे, पिंपळगाव आहे, सटाणा आहे, कळवण आहे किंवा देवळा आहे, किंवा सोलापूर आहे, पुणे भागातल्या काही APMCs आहेत, नगर आहे. परंतु मला असं वाटतं की इथं व्यापाऱ्यांची संख्या आपल्याला वाढवावी लागेल, जेणेकरून स्पर्धा वाढेल. कारण जर विशिष्ट व्यापारी आणि कमी संख्येने जर असतील तर असा एक आरोप नेहमी केला जातो की कांद्याचे दर त्या रेंजमध्येच ठेवले जातात का. म्हणजे थोडक्यात 10-15 व्यापारी मिळूनच मार्केट ठरवतात अशी पण एक चर्चा शेतकऱ्यांमध्ये चालू असते. म्हणून मग केंद्राने इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म किंवा इनामचं एक पद्धती आणली होती, पण तो कांद्यामध्ये ते फारसे त्याच्यावर व्यवहार सुरू झाले नाही. म्हणून आपण जर कांद्यासाठी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स स्वतंत्र आणू शकलो आणि मग दिल्लीतले, बिहारमधले, बंगालमधले व्यापारी थेट त्या प्लॅटफॉर्मवर कांदा जर खरेदी करू लागले तर मला असं वाटतं त्याला चांगले दर नक्कीच मिळतील. अच्छा. अनेक वेळा आपण वृत्तपत्रात किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियात बातम्या बघतो की आज कांद्याचा दर 100 रुपये क्विंटल शेतकऱ्याच्या डोळ्यात असू, किंवा नंतर वाचतो काही दिवसात कांदा 5,000 रुपये क्विंटल ग्राहकांच्या डोळ्यात असू. बऱ्याच वेळा आपण बारकाईने पाहिलं तर 5,000 रुपयाने जाणारा किंवा 100 किंवा 50 रुपयाने जाणारा एखादे 2 लॉट असतात, प्रमाण कमी असतं. म्हणजे जो काही जास्तीत जास्त कमाल विक्रमी भाव मिळतो तो माल कमी असतो आणि जो अगदी कमी मिळतो तो पण माल कमी असतो. आणि मग त्याच्यामुळे ओव्हरऑल मार्केटचे सेंटिमेंट्स या खराब होतात, वातावरण खराब होतं. म्हणून अचूक दर किंवा सरासरी दर काढण्याची जी पद्धत आहे, एखाद्या बाजारात आलेला मालापैकी 70% माल हा कुठल्या दराने विकला जातो, वेटेड ॲव्हरेज वगैरे त्याच्यात स्टॅटिस्टिकल पद्धती आहेत, तो खरा दर असतो सरासरी. म्हणजे आता थोडक्यात जो की आपल्याला 700 ते 1000 रुपये ॲव्हरेज दर दाखवतात, तर या दरामध्ये जास्तीत जास्त माल विकला गेला थोडक्यात. हो. अच्छा. म्हणजे 100 वाहनं आली, त्याच्यातल्या 65 ते 70% वाहनांना किंवा शेतकऱ्यांना जो दर मिळतो तो ॲव्हरेज रेट असतो. पण आपल्याकडे दुर्दैवाने ग्रेडिंग नाही. A ग्रेडचा माल, B ग्रेडचा, C ग्रेडचा, D ग्रेडचा, त्याच्या साईजच्या प्रमाणे ग्रेडिंग नसल्यामुळे 100 रुपयाने गेलेला माल हा किती MM चा होता हे कोणी सांगत नाही. त्यामुळे ग्रेडिंगची पद्धत आणणे आणि वास्तवदर्शी दर प्रसारित करणे ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात
किमान दर जो आपण देतो तो 100 रुपये दिसतो, हो कमाल दर जो दिसतो तर तो 1200 ते 1500 रुपये दिसतो, आणि सरासरी दर आपल्याला 700 ते 1000 रुपये दिसतो, म्हणजे वेगवेगळ्या बाजार समित्यानुसार. बरोबर. किंवा एखाद्या बाजार समितीमध्ये तो 700 असतो. एवढा मोठा फरक या दर पातळीमध्ये शेतकऱ्यांचं कन्फ्युजन होतं. बऱ्याचदा जर समजा 100 रुपयाच्या हेडिंग पेपरमध्ये छापून आलं तर असं वाटतं की सगळ्याच कांद्याला आता 100 रुपये दर मिळतो, बरोबर. आणि भाव पडले म्हणून शेतकरी देखील पॅनिक सेलिंग करू लागतात. सेलिंग करतात. बरं, आता सर या सगळ्या दरांच्या याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न असा पडलेला असतो की जसा आपण उल्लेख केला की काही वेळेला असं कळतं की 5000 रुपये दर झाला. मार्केटमध्ये आपण बघतो की कांदा जेव्हा शेतकऱ्यांचा माल येतो तेव्हा निश्चितच दरवर्षी आपल्याला प्रश्न दिसून येतो, विशेषतः या दिवसांमध्ये रब्बीच्या कांद्याचा. परंतु जेव्हा आपण आता पुढच्या 2-4 महिन्यांचा जर विचार केला, सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या दरम्यान, तर कांद्याचा भाव आपल्याला खूप वाढलेला दिसून येतो. 5000, 6000, 7000 असा कांदा त्यावेळेस आपल्याला दिसून येतो की तो ॲव्हरेज रेट पण त्या दरम्यान असतो. पण हा दर खरंच शेतकऱ्यांना मिळतो का? कारण शेतकरी सांगतात की चाळीमध्ये कांदा शेतकऱ्यांचा दिसतो, परंतु तो व्यापाऱ्यांनी आधीच खरेदी केलेला असतो, शेतकऱ्यांना पैसे दिलेले असतात. तिकडं ग्राहकांना वाटतं की कांदा उत्पादकांना किंवा शेतकऱ्यांना खूप पैसा मिळाला. मग चर्चा शहरांमध्ये अशी होती की तुम्हाला तर दिवाळीच्या काळामध्ये 6000 रुपये दर मिळाला होता, मग आता जर तुम्हाला मिळत असेल 700-800 रुपये तर काय बिघडलं, तेव्हा तर मिळाला होता ना. तर या चर्चेला तुम्ही कसं उत्तर द्याल? मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला वाढीव भावाचा फायदा जो आहे हं. तो नक्कीच व्यापारी वर्गाला मिळतो. अच्छा. आणि काही वेळेला मागणी पुरवठ्याचं सूत्र देखील याला लागू असतं. पण कांद्याच्या बाबतीत एक फार गमतीशीर ऑब्झर्वेशन असं आहे की अनेक वेळेला अर्थशास्त्रातलं मागणी आणि पुरवठ्यावर बाजारभाव अवलंबून असतात हे जे सूत्र आहे हं. याला छेद देणारे कांद्याचं मार्केट आहे. बरं, ते कसं? म्हणजे पुरवठा अधिक असताना भाव कमी झाले पाहिजे, हं. पण तो अनेक वेळा पुरवठा एक्सेस आणि भाव देखील एक्सेस असतात. बरं, हे कशामुळे घडतं? आणि मागणी आणि पुरवठा याचं जे गणित असतं ते तिथं कोलमडून पडतं. हं. त्याच्यामुळे अनेक अर्थशास्त्रज्ञ किंवा कृषी शास्त्रज्ञ याच्यावर उत्तर देऊ शकत नाही हे नक्की होतं कसं काय. अच्छा. याचा अर्थ काही घटक असे असतील हं. ते कांद्याची साठवणूक करत असतील बरोबर. आणि भाव वाढण्याची वाट पाहत असतील. म्हणजे कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. म्हणजेच तो बाजारात येतो पण ग्राहकापर्यंत जात नाही. हं. मधला एक टप्पा असावा, परंतु तो शोधून काढणं जिकिरीचं आहे. हं. पण आपण म्हणता त्याच्यामध्ये काही मोठे शेतकरी देखील आता एका बाजूला आपण म्हणतो की चाळीत कांदा ठेवा, पॅनिक सेल करू नका, आणि भाव वाढल्यावर आपल्याला त्यांनाच आवाहन करावं लागतं की आता बाजारात माल आणा, हं. हं. आता ठेवू नका, आता विका. कारण आपलं कल्याणकारी राज्याची भूमिका असल्यामुळे आपण शेतकरी आणि ग्राहक हा बॅलन्स नेहमी साधत असतो. बरोबर. आता जर म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की कांद्याची साठवणूक मध्येच केली जाते. उच्चांकी भावाचा जेव्हा कांद्याचा भाव मिळतो तेव्हा खूप कमी शेतकरी बोटावर मोजणे एवढत असतात. जास्तीत जास्त जो माणूस स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतो, कांदा घेऊन ठेवतो, त्याला तो रेट मिळत असतो. मोस्टली कांदा या दिवसांमध्ये खरेदी केला जातो, कारण हाच कांदा जास्त दिवस टिकत असतो. आणि एकीकडं जेव्हा असे कांद्याचे भाव सुधारायला सुरुवात होते, थोडेफार जरी वाढले की ज्यावेळेस नेमका शेतकऱ्यांकडे काही प्रमाणात कांदा असतो, तेव्हा सरकार कांदा पाडण्यासाठी म्हणजे कांद्याचे भाव पाडण्यासाठी निर्यात बंदी करणं किंवा मग नाफेडचा खरेदी केलेला कांदा बाजारामध्ये ओतणं, एक हेडिंग मॅनेजमेंट करून कांद्याचे भाव पाडणं, असे सगळे काही उपाय सरकार करत असतं. असं न करता वर्षभर कांद्याचा पुरवठा सातत्यानं गरजेनुसार होत राहील, शेतकऱ्यांना चांगला रेट मिळेल आणि ग्राहकांना सुद्धा एक रास्त दरामध्ये कांदा उपलब्ध होईल, असं काही गणित, असं काही सूत्र जुळून आणणं शक्य आहे का? मला वाटतं ते शक्य आहे. कारण कांदा जरी पेरिशेबल असला तरी तो सेमी पेरिशेबल आहे, हायली पेरिशेबल नाही. आणि चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर केला तर तो 6-7 महिने चांगल्या प्रकारे टिकू शकतो. बरं. म्हणून जर शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था किंवा शासनाचे काही मंडळं, महामंडळं यांनी बल्क स्टोरेज नवीन तंत्रज्ञानावर आधारित आणले आणि जसं आपलं स्थानिक गरज किती आहे 30-35 लाख मेट्रिक टनाची, तेवढे मोठे स्टोरेजेस करून जर कांदा साठवून ठेवला तर तो आपण जसं म्हणता की भाव वाढल्यानंतर मग जनतेला देखील रास्त भावामध्ये आपल्याला देता येईल. बरोबर. त्याच वेळेला आपल्याला शेतकऱ्यांना सुद्धा बांधून ठेवता येणार नाही.
त्यांना देखील आपल्याला परमनंट धोरण स्वीकारून निर्यात खुली ठेवणं, निर्यातचं धोरण जे आहे केंद्राचं कृषी निर्यातीचं, त्याचं सुदैवाने जे पब्लिकेशन झालं ते पुण्यात झालं, म्हणजे लॉन्चिंग, आणि त्या कार्यक्रमाला मी देखील होतो. त्या संपूर्ण निर्यातीच्या धोरणामध्ये एक म्हणजे सातत्य असावं प्रत्येक मालाच्या निर्यातीमध्ये, हे त्याचं सूत्र आहे. बर. मात्र एक पॅराग्राफ किंवा 2 पॅराग्राफ असं आहे की शासनाला योग्य वाटेल त्यावेळेला एखाद्या विशिष्ट पिकाच्या बाबतीत स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शासन निर्यात बंदी आणू शकेल. म्हणजे वरच्या सगळ्याच पॉलिसीवर त्या पॅरामुळे पाणी फिरलं. तर ती मागणी तीच लोकांची आहे की हे तुम्ही काढून टाका आणि कांद्याला देखील तुम्ही इतर कमोडिटीप्रमाणे फ्रीडम द्या. तर हे केलं तर मला असं वाटतं की याच्यात सातत्याने जे चढ उतार आपल्याला दिसून येत आहेत ते कमी होतील. अगदी बरोबर. आता सर, कांद्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा सरकारकडं एक ठरलेली 2-3 उत्तरं असतात किंवा त्याच्यावरची त्या प्रश्नावरची उत्तरं असतात. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे नाफेड आणि NCCFची खरेदी. दुसरं येतं की शेतकऱ्यांना अनुदान द्या, ते कधीतरी घडत असतं, परंतु ही खरेदी दरवर्षी होत असते. तिसरं येतं, जर प्रश्न जास्तच चिघळला की एक समिती स्थापन करायची. आत्तापर्यंत 4-5 समित्या झाल्या असेल, त्याच्यापैकी तुमच्या अध्यक्षतेखाली सुद्धा एक समिती होती. तर नेमका या कांद्या प्रश्नांवर स्थापन झालेल्या समित्यांचा नेमका इतिहास काय ते हे आम्हाला सांगा. आणि तुमच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती, तर तुमच्या या समितीनं नेमकं सरकारकडे काय शिफारसी केल्या होत्या, काय उपाययोजना सुचवल्या होत्या आणि त्यावर आतापर्यंत किती काम झालं? मला असं वाटतं की 1990-92 नंतर कांद्याचा प्रश्न जास्त संवेदनशील झाला, ज्यावेळेला दिल्लीमध्ये सरकार पडलं आणि राजकीय सगळं त्याचे परिणाम झाले. त्यानंतर मग महाराष्ट्रात देखील सर्वपक्षीय आमदारांचा समावेश असलेली एक तदर्थ समिती आहे. तदर्थ समितीच्या पूर्वी मीटिंग व्हायच्या, म्हणजे कांद्याचे दर कधीचा कालावधी साधारण? त्या अगदी 90 किंवा 95 ते 2003-04 पर्यंत. आणि त्याच्यात सर्वपक्षीय आमदार महोदयांचा समावेश असायचा. आणि कांद्यावर काही पेच प्रसंग निर्माण झाला, भाव कमी होणे किंवा वाढणे, त्या समिती मग पटकन निर्णय घ्यायची. त्याच्यात एक 15-16 सन्माननीय सदस्य असायचे. मला वाटतं अद्यापही पण त्याच्या सभा आता अलीकडे फारशा झालेल्या दिसत नाहीत. नंतर मग बहुतेक माजी सहकार पणन मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब, त्यांनी देखील या प्रश्नाचा मोठा अभ्यास केला होता, त्यांनी अहवाल दिला होता. त्यांची एक समिती होती. हो. नंतर माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती होती, मी देखील अहवाल दिला आणि त्याच्यात एक 16-17 शॉर्ट टर्म लॉंग टर्म सजेशन्स होत्या. मला दुर्दैवाने एक आठवडाच मिळाला होता. त्यात कालावधी एक आठवड्याचा समितीचा. आणि आम्ही काही क्षेत्रीय स्तरावर भेटी देऊन तो अहवाल दिला होता. माझ्यानंतर मग आपल्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल साहेब, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे आता. त्याच्यातही 25-30 लोकांचा समावेश आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी अद्याप अहवाल दिलेला नाही. आणि त्यानंतर मग ॲडिशनल चीफ सेक्रेटरी साहेब आपले फायनान्सचे रस्तोगी सर, यांच्या अध्यक्षतेखाली कृषी पणन आणि इतर सर्व सचिव महोदयांचा समावेश असलेली आणि इतर तज्ज्ञांचा समावेश असलेली एक समिती आता अलीकडे स्थापन झाली. तिचं देखील काम चालू आहे. तर या वेगवेगळ्या समित्यांनी आणि या व्यतिरिक्तही कदाचित असतील किंवा विद्यापीठं आणि NRC या देखील आपले रिकमेंडेशन्स पाठवत असतात. तर मला असं वाटतं की एखादा अभ्यास आणि त्याचा अहवाल, त्याच्यानंतर एक जो टास्क फोर्स किंवा याच्यातल्या किती शिफारसी अंमलबजावणी करण्याजोग्या आहेत, किती नाहीत, याच्यावरती एखादा टास्क फोर्स निर्माण करून त्याच्यावर प्रत्यक्ष कारवाई सुरू केली पाहिजे, जेणेकरून लॉंग टर्म काही गोष्टी असतील त्याच्यावर काम सुरू होईल. उदाहरणार्थ माझ्या समितीमध्ये काही हे प्रमाणित बीज उपलब्ध करून देण्याचा विषय होता, किंवा शहरी भाग जो आहे तिथं कर्नाटकाच्या धर्तीवर काही स्टॉल्स महानगरपालिकेने उपलब्ध करून देणे,
जेणेकरून आपण जो मुद्दा मांडला की शेतकऱ्याला मिळणारा भाव आणि ग्राहकाला मिळणारा भाव याच्यातली जी तफावत आहे ती कमी करायची असेल तर तुम्हाला डायरेक्ट मार्केटिंग केलं पाहिजे. हां, म्हणजे आता जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांना इकडं 500-600 रुपये रेट मिळतो हो. आणि आज पुण्यात कांदा आपल्याला 25-30 रुपयाने घ्यावा लागतो. मग याला उत्तर डायरेक्ट मार्केटिंग आहे. बरं. तर असे स्टॉल दिलं तर तिथं शेतकरी येऊन थेट विक्री करू शकतात. केवळ कांदाच नाही, इतर पण भाजीपाला असेल किंवा फळं असतील तर किंवा परराज्यात म्हणजे ज्यावेळेला उत्पादन जास्त होतं त्यावेळेला आपला माल इतर राज्यात गेला पाहिजे. तर त्याला शेतकऱ्याने जर व्यापारी तर पाठवतात, शेतकऱ्याने स्वतः माल पाठवला तर त्याला ट्रान्सपोर्ट सबसिडी देणे यासारख्या अनेक उपाययोजना मी सुचवल्या होत्या. किंवा कांद्यासाठी एखादं बोर्ड किंवा महामंडळ स्थापन करता येईल का. आता जागतिक बँकेने वेगवेगळ्या फळ पिकं भाजी पिकांसाठी काउन्सिल्स केल्या आहेत. त्याच्यात एक भाजीची काउन्सिल आहे, तिलाच आपल्याला काही भागभांडवल देऊन कांद्याचा संपूर्ण प्रश्न त्यांच्याकडे देता येईल का. त्याने आंतरराष्ट्रीय निर्यात बाजारपेठेचा अभ्यास करणं, व्यापाऱ्यांचा प्रक्रियाकारांच्या प्रश्नांचा अभ्यास करणं, शेतकऱ्यांची म्हणणं ऐकून घेणं आणि मग त्या ओनियन बोर्डामार्फत दरवेळेला शासनाकडे हे जे प्रश्न जातात कदाचित ते बोर्डाकडे जातील अशा अनेक शिफारसी त्या समित्यांनी केलेल्या आहेत. याच्यापैकी कुठल्या शिफारसी लागू केल्या का सरकारने? कुठल्या शिफारशींवरती उपाययोजनांवरती काही काम केलं पुढे? चालू असावं शासन स्तरावर. आता शासनाने अनुदान तर 1-2-3 वर्षापूर्वी दिलं, परंतु आपण तो मुद्दा उपस्थित केला की गेल्या 3-4-5 वर्षात म्हणजे कांदा असेल, सोयाबीन असेल, संत्रा असेल किंवा इतर फळपिकं असतील त्याच्यावर एक 3-4 हजार कोटी रुपयाचं अनुदान दिलं. म्हणजे शेतकऱ्याला ती तातडीची मदत करणं हे आवश्यक आहे, याच्यात काही शंका नाही. परंतु याच्यातला काही भाग जर कायमस्वरूपी उपाययोजनांवर खर्च केला असता, म्हणजे मॉडर्न स्टोरेज स्ट्रक्चर्स असतील किंवा बीजोत्पादनाचा कार्यक्रम असेल किंवा शेतकऱ्याने स्वतः निर्यात केली किंवा इतर राज्यात माल पाठवला तर त्याला ट्रान्सपोर्ट सबसिडी देणं असेल किंवा कोणी कांद्याचं खाजगी बाजार किंवा इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म उभारला त्याला उत्तेजन देणं असेल, या उपाययोजनासाठी सुद्धा याच्यातलं काही अर्थसहाय्य उपलब्ध झालं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली दिल्लीमध्ये. आता या भेटीमध्ये आपल्याला माहिती आहे की कांद्याचा प्रश्न तातडीनं काही सोडवणं शक्य नाही अनुदानाशिवाय. जास्तीत जास्त चर्चा होऊ शकते ती खरेदीचं प्रमाण वाढवण्यावरती. परंतु नाफेडच्या खरेदीचं समजा प्रमाण वाढवलं, आपल्या 3 लाख टनांवर जर समजा त्यांनी 10 लाख टन केलं, 15 लाख टन केलं, तर याचा खरंच फायदा होईल का? कारण सध्याची जी काही खरेदी प्रक्रिया आहे त्याला शेतकऱ्यांचा मुळात विरोध आहे. खरेदी प्रक्रियेमध्ये एकतर पारदर्शकता आणावी लागेल. नाफेड खरेदी करता आहे हे लोकांच्या डोळ्यास पडलं पाहिजे, दिसलं पाहिजे. ही मुख्य शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि शासनाचा किंवा नाफेड सारख्या संस्थांचा प्रेझेन्स किंवा त्यांची बाजारातली हजेरी एक डिटरंट असते. बरोबर. त्यामुळे बाजारात एक संदेश जातो आणि बाजारामध्ये भाव स्थिर होतात. त्याच्यामुळे नाफेडने जरी काही प्रमाणात का होईना खरेदी केली, पण त्यांचा प्रेझेन्स जर दृश्यमान असेल किंवा दिसत असेल तर त्याचा फरक किंवा त्याचा परिणाम नक्कीच बाजार समिती आणि इतर खरेदीदारांवर होतो. म्हणून त्याच्या खरेदी पद्धतीमध्ये सुधारणा करणं, कारण इतर देखील आपण शासकीय खरेदी पाहिली, बरोबर, ती एकूण उत्पादनाच्या 10% 20% वरती नसते. कांद्यात तर ते आणखी कमी आहे. त्याच्यामुळे खरेदीचं प्रमाण काही प्रमाणात वाढवणे, त्याची पद्धती अगदी सरळ ठेवणे, थेट बाजारामध्ये स्पर्धा झाली पाहिजे. हे मला वाटतं हे केलं पाहिजे. आणि निर्यातीबाबत त्यांना ठोस आश्वासन लोकांना दिलं पाहिजे की आम्ही काही बंदी आता आणणार नाही 10 वर्ष, की बंदी आणणार नाही किंवा मग आम्ही बंदी आणतच राहू, म्हणजे तुम्ही कुठल्या तरी एका परिस्थितीला कायमस्वरूपी तयार राहा. आता सर आणखीन एक प्रश्न असा पडतो की शेतकरी आपली मागणी करू लागले की कांद्याला हमी भाव द्या, म्हणजे 2,500-3,000 या दरम्यान आपल्याला आकडा पुढे येताना दिसतोय. सरकार आत्तापर्यंत तरी कांद्याच्या हमी भावावर काही काम करताना दिसत नाही. मध्यंतरी लोकसभेमध्ये उत्तर देखील दिलं होतं सरकारच्या वतीनं की कांदा हा नाशवंत माल आहे, त्यामुळं कांद्याला हमीभाव देता येणार नाही कारण नाशवंत मालाला तशी तरतूद नाही आहे. शेतकरी एकीकडे मागणी करतायत, म्हणजे हा एक प्रकारचा पेचच आहे.
तर या पेचामधून अशी मागणी मध्यंतरी केली जाते, त्याच्यावर आम्ही देखील मांडणी केली होती की जर तुम्हाला दीर्घकालीन उपाययोजना जमत नसतील तर तुम्ही भाव फरक योजना किंवा दरवर्षी एक मॉडरेट ठरवायचा की 2,500 रुपये 3,000 रुपये बाजारभाव आणि हा भाव याच्यामधली तफावत तुम्ही थेट शेतकऱ्यांना द्या, म्हणजे थोडक्यात अनुदान द्या, किंवा कायमस्वरूपी हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही कायमस्वरूपी उपाययोजना राबवा. तर एकंदरीतच या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्या, सध्या उपलब्ध असलेले पर्याय हे गृहीत धरून तुम्हाला काय वाटतं की कांद्याचा प्रश्न जर आपल्याला कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर आत्तापासून नेमकं काय करणं गरजेचं आहे? हमी भाव जिथं केंद्र शासन देत असतं तिथं हमी भावापेक्षा जर बाजारभाव कमी गेले तर शासन बाजारात हस्तक्षेप करतं आणि शासनाला खरेदी करावी लागते. हां, म्हणजे सरकार बांधील असतं. बांधील असतं म्हणून नाशवंत मालाचं हमीभाव जाहीर केला जात नाही किंवा दिलं जात नाही, कारण त्याची खरेदी करणं आणि तो नंतर स्टोअर करणं, साठवणं, त्याची विल्हेवाट लावणं हे सगळं शासन करू शकत नाही, तेवढी यंत्रणा नसते. त्याच्यामुळे कांद्याला मिनिमम सपोर्ट प्राईस वगैरे ही संकल्पना नाही. फॉर्च्युनेटली नाफेडने परवा जो 1,580 रुपये भाव जाहीर केला त्याला हमी भाव असा शब्दरचना आली. बरं, ठीक आहे, तशी जरी आली तरी बाजारामध्ये एक चांगला संदेश त्याच्यामुळे गेलेला आहे. मात्र आपण चर्चा केल्याप्रमाणे कांद्याचा उत्पादन खर्च निश्चित करून दरवर्षी शासनाने एक ॲडवायझरी किंवा एक संदेश जरी प्रसारित केला की यावर्षी कांद्याचा उत्पादन खर्च एवढा आहे, त्याच्यामुळे खरेदीदारांनी इथून पुढे या दराने खरेदी करावी असा अप्रत्यक्ष संदेश शासन नक्कीच देऊ शकतं. बरोबर. आणि त्याच्यावर बाजार समित्यांपासून इतर अनेक यंत्रणा आहेत ज्या लक्ष ठेवू शकतात. जरी कायदेशीरदृष्ट्या तसं करणं अवघड असलं तरी शासन हा मेसेज नक्की देऊ शकतं. आणि वारंवार आपण चर्चा करतोय की निर्यातीबाबत जर धोरण आणि निर्यातीचे अनेक प्रश्न केवळ शेतकऱ्यांशी संबंधित नाही आहेत, ते व्यापाऱ्यांशी देखील संबंधित आहेत. म्हणजे पूर्ण व्हॅल्यू चेनच त्याच्यामुळे डिस्टर्ब होते. म्हणजे निर्यातीच्या वाहतुकीसाठी GST लागणं, तो जरी नंतर परतावा मिळत असला तरी त्याच्यात मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचं भांडवल अडकतं. किंवा रोड टॅप नावाचा जे खर्चाचा परतावा मिळतो तो 2% मिळतो, त्याच्याऐवजी 4%, 10%पर्यंत वाढवणं. किंवा मग काही देश आपण जो माल निर्यात करतो कांदा, त्याच्यावरती तिकडे इम्पोर्ट ड्युटी लावतात. त्या देशांशी चर्चा करून ती कमी करून घेणं, या सगळ्या गोष्टी निर्यातदारांशी संबंधित आहेत. प्रक्रियाकार जे आहेत, आपण नेहमी म्हणतो की एवढा कांदा होतो, मग प्रक्रिया का होत नाही महाराष्ट्रात? कारण आपला जो कांदा आहे त्याचं टोटल सॉलिड जे आहेत ते कमी आहेत. आणि पांढरा कांदा, आपल्याकडे लाल कांदा होतो, पांढऱ्या कांद्यात त्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या कांद्यापासून पावडर किंवा करप किंवा काप, ओनियन फ्लेक्स, त्याची रिकव्हरी पांढऱ्या कांद्यात जास्त असते. बरं. म्हणून मग प्रक्रिया उद्योग हे मोठ्या प्रमाणामध्ये गुजरातमध्ये, महुवा या ठिकाणी किंवा आता ते इतर ठिकाणी आता पसरत आहेत, ते आपल्याकडे आणायचे असतील तर त्या प्रकारचे कांदा आपल्याला, ती व्हरायटी आपल्याला वाढवायला लागेल. आता अगदी पांढरा कांदा गुजरातमधले प्रक्रियाकार अंजनगाव, सुरजी किंवा जळगाव, धुळे, दोंडाईचे इथून घेऊन जातात आणि तिकडे प्रक्रिया करतात. तर तेच आपल्याला इकडे करता येईल. तिकडचा देखील आम्ही अभ्यास केला होता. अच्छा. पण तिकडं वीज आपल्यापेक्षा स्वस्त आहे, त्याच्यामुळे ड्राईंग आणि डिहायड्रेशन हे तिकडे आपल्यापेक्षा कमी खर्चामध्ये होतं. अच्छा. किंवा तिकडे पांढऱ्या कांद्याची उपलब्धता जास्त आहे. आपल्याकडे जैन समूह देखील यशस्वीपणे कांद्यावर प्रक्रिया करतो, पांढऱ्या कांद्यावर. तिथं ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं वापर करून घेतात. तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग देखील शासनाला आता नवीन कायदा प्रस्तावित येतो, लवकर आणला तर बाजारात जो एकाच वेळा फ्लडिंग होतो कांदा, मला ज्या दर्जाचा कांदा पाहिजे, मी प्रक्रियाकार आहात आणि तुम्ही शेतकरी आहात, तर तुमच्याबरोबर मी ते कॉन्टॅक्ट केलं, तुम्ही तुमचा माल विकणार नाही, मला द्याल, तो माल बाजारात येणार नाही. बरोबर. म्हणजे एक्सपोर्ट होणारा माल परस्पर जाईल, प्रक्रिया होणारा माल प्रक्रियाकाराकडे जाईल आणि उरलेला सरप्लस फक्त बाजारात येईल आणि एकाच वेळा मोठ्या प्रमाणात आवक होणार नाही. तर हे मार्केट स्टॅबिलायझेशनसाठी
सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. जेव्हा हा मुद्दा येतो तेव्हा सरकारनं उत्पादन जास्त झालं म्हणजे शेतकऱ्यांनी उत्पादन कमी करावं. कांद्याचा प्रश्न दरवर्षी निर्माण होतो. तर आपल्याला मार्च, एप्रिल, मे या दरम्यान आंदोलनं दरवर्षी दिसून येतात. भाव पडलेले असतात. तरी देखील कांद्याचं उत्पादन टिकून आहे. मध्यंतरी एक आपण बघितलं की मागं सोलापूरमध्ये एवढा कांदा आला की तिथं लिलाव देखील बंद पडले होते. तर हा कांद्याचा प्रश्न अवकेच्या दृष्टीनं, लागवडीच्या दृष्टीनं किंवा या दृष्टीनं तयार होतो. जसं तुम्ही आता बोलताना सांगितलं की नेमकं उत्पादन किती त्याचेच आकडे आपल्याकडे नाही आहेत. त्यामुळं हा प्रश्न तयार होतो की आपल्याकडं कांदा लागवडीचं जे सूत्र आहे, किती संकट आले तरी शेतकरी कांदाच लावतात. नेमकं हे काय आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे की एवढे प्रश्न असून मग कांदा लागवड का केली जाते. हं, तर मला असं वाटतं की कांदा आपण कॅश क्रॉप म्हणून कांद्याकडे पाहतो आणि बऱ्याच वेळा म्हणजे अगदी आमच्या कमिटीने देखील एक शिफारस अशी केली होती की कांद्याचं क्षेत्र आता भारतभर एवढं वाढलं आहे की राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटका, अगदी बिहार इथं देखील कांद्याचं उत्पादन होत आहे. हं, हं. आणि महाराष्ट्राची जी मोनोपॉली होती ती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. कारण आता राजस्थानमधल्या अलवारचा कांदा दिल्लीला पटकन जातो, हं. त्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट कॉस्ट महाराष्ट्रातून ते मागवण्याच्या ऐवजी राजस्थानमधून मागवतील. बरोबर. कमी कमी खर्च. किंवा ऑफ सीझनमध्ये काही ठिकाणी कांदा येतो. तसं महाराष्ट्रात तुम्ही बघितलं की पूर्वी नाशिक, नगर आणि पुणे आता अगदी बऱ्याच जिल्ह्यामध्ये अगदी विदर्भ, मराठवाड्यात सुद्धा काही ठिकाणी कांदा उत्तम प्रतीचा घेतला जातो. आणि मग आपला प्रश्न आहे की इतके प्रश्न असून कांदा उत्पादक कांदा घ्यायचं का सोडत नाही. आता नाशिक जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर पूर्वी तिथं 8-10 सहकारी साखर कारखाने होते. त्याच्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे आता एकच सहकारी साखर कारखाना राहिला आहे. पूर्वी जे क्षेत्र ऊसाखाली होतं ते कांद्याखाली आलं. बरं. कॅश क्रॉप म्हणून मग तुम्ही असं म्हणू शकत नाही की तू द्राक्ष घे किंवा डाळिंब घे, त्याला मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट लागते. हं. कांदा हा कमी भांडवलामध्ये अगदी एकरभर, अर्धा एकर आणि 3.5-4 महिन्यात येणारं पीक आहे. त्याला 3ही हंगाम उपलब्ध आहेत, खरीप, लेट खरीप, रब्बी. पाण्याच्या उपलब्धतेप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि हाती शेतकऱ्याचा पैसा येऊ शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अनेक अडचणी असून देखील त्याला कांदा पीक घेण्याशिवाय पर्याय नसतो. जेणेकरून त्याच्या जो लिक्विडिटी किंवा तरलता म्हणतो आपण अर्थशास्त्रात ती त्याच्याकडे थोडीफार येते. म्हणून तो अडचणींना तोंड देतो पण कांदा मात्र घेतो आणि त्याला 2-3 वर्षातल्या एका सायकलमध्ये कधीतरी पैसे मिळतात. बऱ्याच वेळा त्याला तोटा देखील होतो. बरोबर. आता सर बोलताना आपल्या चर्चेमध्ये एक मुद्दा आला तो म्हणजे उत्पादनासंदर्भात. म्हणजे उत्पादनाची आकडेवारी विशेषतः लागवडीची, उत्पादकतेची आणि उत्पादनाचे या 3 जर आकडेवारी व्यवस्थित उपलब्ध नसतील तर सरकारची धोरणंही फसतात आणि मार्केटचं सेंटिमेंट देखील बदलायला सुरुवात होते. कारण नेमकं उत्पादन किती याचाच अंदाज मार्केटमध्ये येत नाही. तो त्याचा सगळ्यात जास्त फटका शेतकऱ्यांना बसतो. अनेकदा आपण इतर पिकांच्या बाबतीत पाहिलं होतं, तुरीमध्ये बघतो, सोयाबीनमध्ये बघतो किंवा कापसामध्ये बघतो. तर कांद्याचं नेमकं काय? कांद्याचं उत्पादन खरंच आपण सांगतो तेवढं आहे 350 लाख टन किंवा 400 लाख टन का यापेक्षा जास्त आहे? उत्पादकतेची काय आकडेवारी उपलब्ध आहे का की आपल्याला याच्यामध्ये आणखीन काम करणं गरजेचं आहे? मला असं वाटतं की उत्पादकता मी सांगितल्याप्रमाणे केंद्र स्तरावरची वेगळी आहे. 180 ते 200 क्विंटल पर हेक्टर. आपल्या राज्यातली कृषी विद्यापीठांची NRCची 250 क्विंटल पर हेक्टर आहे. प्रत्यक्ष त्याच्यापेक्षा शेतकरी फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेत असतात. म्हणजे 400-500 क्विंटल पर हेक्टर देखील उत्पादन आपल्याकडे घेतलं जातं. पण हे शेतकरी कमी असतील थोडं. कमी संख्या आहे. आणि जर आपण काही इतर व्हरायटीज आणल्या त्याचं उत्पादन आणखी मोठं आहे. बरं. पण त्या दुर्दैवाने फारशा पंजंट किंवा तिखट नसल्यामुळे आपल्याकडे चालल्या नाहीत त्या. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रामधली उत्पादकता बऱ्यापैकी जास्त असावी आणि याचा अचूक आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं आपण म्हणालात की नक्की क्षेत्र किती आहे. ते क्षेत्र तर आता कृषी विभागाकडे खूप अत्याधुनिक साधनं आलेत. त्याच्यामुळे क्षेत्र निश्चित आता बऱ्यापैकी अचूकपणे होत आहे. पण प्रत्यक्ष क्रॉप कटिंगचे प्रयोग आणि उत्पादकता हे आणखी जर आपण
व्यवस्थित जर याचा आकडेवारी हे केली तर एकूण उत्पादकता आणि मग त्याचं प्लॅनिंग. कारण तुम्हाला माहीतच नाही उत्पादन नेमकं किती आहे, तर मग तुम्ही धोरण कसं राबवणार? अगदी बरोबर आहे. कारण बऱ्याच वेळा आपण काय करतो की अनेक प्रश्नांचं उत्तर आपण नाफेड हे देऊन टाकतो. नाफेडची खरेदी आपण म्हटल्याप्रमाणे एक 2-3% आहे. किंवा निर्यात देखील एक 25-30 लाख मेट्रिक टन आहे. 350-400 लाख मेट्रिक टन जर उत्पादन असेल तर ते तसं कमी आहे अद्यापही, त्याला खूप स्कोप आहे. म्हणून मुख्य फोकस आपला हा डोमेस्टिक मार्केट हाच आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपलं प्लॅनिंग त्या दिशेने आपल्याला कांद्याचं करावं लागेल. म्हणून आपण म्हणतो तसं नेमकं आपण उत्पादन किती करतो आणि जे आपल्या पुढे आहे तेवढंच आहे की खूप जास्त आहे, हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. हा, म्हणजे आकडेवारी संदर्भातलं की मजेशीर एक बॅलन्स शीट दिसून येतं. म्हणजे आपल्या देशात कांद्याचा वर्षाला किती वापर होतो अंदाजे, की एक आकडा असा येतो की 190 किंवा जास्तीत जास्त 200 लाख टन देशांतर्गत वापर. आपण असं गृहीत पकडू की निर्यात 30 लाख टन होत असेल आणि इतर काही समजा कारणास्तव जास्तीत जास्त समजा 250 लाख टन कांद्याचा आपण थेट वापर करतो. मग जर 350 लाख टन उत्पादन असेल तर मग 100 लाख टन तर आपला कांदा खराब होत असेल, याचा अर्थ असा होतो. म्हणजे निर्यातीपेक्षा किंवा इतर याच्यापेक्षा तर आपला कांदा जास्त खराब होतो. मग ह्या कांद्यावर काय करायचं? कारण शेतकऱ्यांचा हा तर लॉस आपल्याला फक्त मार्केटमध्ये दिसून येतं की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च 1,500 रुपये, 800 रुपये भाव मिळाला म्हणजे 800 रुपये 700 रुपये त्याचा लॉस झाला. पण त्याचा जो कांदा खराब होण्याचं प्रमाण आहे, त्यातून जो काही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे, ते आपण कुठल्याच धोरणामध्ये त्याला गृहीत पकडत नाही. खरं आहे. मग हा प्रश्न कसा आपण याच्याकडे कसं बघायचं आणि धोरणामध्ये याच्याकडे कसं बघायला पाहिजे? उत्पादन काढल्यानंतर ज्या वेळेला शेतकरी त्याला क्युरिंग म्हणतात, ते करतो. काही वेळेला आता यावर्षी तर अवकाळी पाऊस आणि तापमान एवढं होतं की त्याला ते कांदा काढल्याबरोबर चाळीत ठेवायला लागला. त्याच्यातली जी फार्म हीट आहे ती निघून जाणं गरजेचं असतं आणि अवकाळी पाऊस नेमका हार्वेस्टिंगच्या वेळी आल्यामुळे त्याचा शेल्फ लाईफ मोठ्या प्रमाणात कमी झाला. म्हणजे शेवटी पाऊस आला आणि गरम किंवा तापमान जास्त असताना तो चाळीत स्टोअर केला आणि म्हणून तो कांदा सडेल किंवा बऱ्याच प्रमाणात सडला आहे, म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तो विकायला आणला, मार्केटला आणला. आणि ज्यांनी ठेवला आहे त्यांना देखील अशी भीती आहे की 40-50-60%, म्हणजे मी वारंवार NRCचं नाव घेतोय, तिथले शास्त्रज्ञांनी मला सांगितलं की अगदी 80% देखील नुकसान होतं. बरं. आणि 30-40% तर अगदी सर्वसाधारण कॉमन आहे. त्याच्यामुळे उत्पादकता कमी असणं, आलेल्या मालापैकी 30-40% माल परत सडणं किंवा खराब होणं किंवा कोंब फुटणं आणि नंतर मग बाजारात गेल्यावर परत त्याचे भाव कमी असणं, असं जे हे दुष्टचक्र आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक टप्प्यावर मी जे सांगितलं की सर्टिफाईड सीड्सचा वापर, शेल्फ लाईफ अधिक असलेल्या व्हरायटीजची लागवड, मग चाळीतली सड कमी व्हावी म्हणून अत्याधुनिक चाळींना चालना देणे आणि मग मार्केट रिफॉर्म्स, त्याच्यानंतर मग प्रक्रियेचा नंबर येतो आणि निर्यात आपण ज्याची चर्चा करतोय. असं मला असं वाटतं की असा एक संघ किंवा इंटिग्रेटेड आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे केवळ बाजारभाव किंवा नाफेडची खरेदी याचं उत्तर नाही आहे. आपल्याला कांद्याच्या लागवडीपासून तर बाजारामध्ये कांदा येईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काम करावं लागणार. अगदी बरोबर आहे. आणि याच्यासाठी आपल्याला एक 5-7 वर्षाचा प्लॅन करावा लागेल, अन्यथा दरवर्षी आपली अवस्था अशीच होत राहील. आता सरांशी आपण कांदा प्रश्नांवर चर्चा केली, यातून सरांनी खूप अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले की कांद्याचा जर आपल्याला कायमस्वरूपी प्रश्न सोडवायचा असेल तर तो केवळ बाजारभावाशी निगडीत नाही. बाजारभाव त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, परंतु खरंच कांदा उत्पादकांचं अर्थकारण सुधारायचं असेल तर आपल्याला कांदा उत्पादकांना एक तर चांगलं बियाणं द्यावं लागेल की जे त्याची टिकवण क्षमता चांगली असेल, त्यासोबतच अत्याधुनिक ज्या काही चाळी आहेत की ज्यामध्ये कांदा कमी प्रमाणात खराब होतो, की सध्याचं प्रमाण 35-40% ते कमी करणं गरजेचं आहे. मार्केटिंगमध्ये सुधारणा करावं लागेल, आपल्याला निर्यातीचं कायमस्वरूपी धोरण आखावं लागेल. या सगळ्या टप्प्यांवर जर काम केलं तर कांदा उत्पादकांचं अर्थकारण सुधारण्यामध्ये, कांद्याचा प्रश्न सोडवण्यामध्ये मदत होईल, अशी मांडणी सरांनी केली आहे. आणि निश्चितच अशा दृष्टीने जर समजा धोरणं
राबवली गेली तर कांद्याचा प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे. सर धन्यवाद, आज तुम्ही वेळ दिला आणि एवढ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलं. धन्यवाद. धन्यवाद. आपलाही आभारी आहे मी.